तर जनतेच्या तिजोरीवरून सध्या महायुतीत चढाओढ पाहायला मिळते। तुमच्या हातात मत, माझ्या हातात निधी असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं। तर राज्यात आपली सत्ता, तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलं। दुसरीकडे तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, पण तिजोरीचा मालक आपलाच असा टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लगावला। तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असा टोला चंद्रकांत दादांनी अजित पवारांना लगावलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी निधीवरून मतदारांना दम दिला। तुम्ही मतदानात काट मारली तर मीही निधीत काट मारेन असं अजित पवार म्हणाले होते। त्यानंतर रुपाली चाकणकरांनीही तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात असल्याचं म्हटलं होतं। त्यावर चंद्रकांत पाटलांनी टोला लगावलाय। मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन। आणि त्याची मी जिल्ह्याचा पालकमंत्री, 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे। पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय राज्यात आपली सत्ता आहे। राज्यात सत्ता असताना राज्याचा गावगाडा आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं। आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। म्हणून तुम्हाला सांगायचंय, निधीशिवाय कोणतीही कामं होत नाही। त्याच्यामुळे मग तुमचं निधी आमचा। तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे तर समोरचे उदाहरण तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे